नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे. 234 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तुम्ही फ्रेशर आहे किंवा तुमच्याकडे अनुभव आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे, इलेक्ट्रिकल झालेलं आहे, वेगवेगळ्या पदानुसार एज्युकेशन क्रायटेरिया असणार आहे इथे. त्यानंतर परमनंट जॉब आहे. त्यानंतर तुम्ही इथे फ्रेशर आहे, अनुभवी आहे, तुम्ही अर्ज करू शकणार. क्रायटेरिया इथे 18 ते 38 वर्ष असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. इथे सॅलरी किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर निवड प्रक्रिया काय आहे, अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे, ही सविस्तर माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. सो कोणतेही पार्ट मिस करू नका, संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स जसं की प्रायव्हेट जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या किंवा जे नवीन आलेले योजना असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया. सो इथे ॲज अ नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती निघालेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहू शकता इथे. रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह इथे भरती निघालेली आहे. त्यांची PDF आहे, ते 5 मिनिटात समजून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर इथे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर डिरेक्टली लॉग इन आणि पासवर्ड टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉग इन होऊ शकणार आहात. रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करायची आहे. त्यानंतर इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे अल्टरनेटिव्ह ईमेल प्रायमरी ईमेल आय डी, अल्टरनेटिव्ह ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ही सर्व माहिती भरून तुम्हाला इथे सबमिट करावं लागणार आहे. आता PDF आहे, आपण एकदा चेक करून घ्या. इथे सांगितलेलं आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह ऑन परमनंट बेसिस. हे परमनंट जॉब आहे. 25 तारखेपासून अर्ज करण्यास ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे. 16 डिसेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. वेगवेगळे पदं आहेत. कंपोजिट वेल्डर आहे, इलेक्ट्रिकल ऑपरेटर्स आहे, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, तुम्ही ते चेक करू शकता. एकूण 25 जागांसाठी ही भरती निघालेली आहे व 234 इथे वॅकन्सीज असणार आहे. आता प्रत्येक जे ट्रेड असणार आहे त्यानुसार इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे, अप्रेंटिसशिपचं आहे, तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा काम आहे. हिंदी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इथे झालेलं पाहिजे आहे. तुमचं फुल टाईम 2 इयर्स पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स तुमचं झालेलं पाहिजे आहे. फुल टाईम 2 इयर्स पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स विथ इंग्लिश फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सुद्धा चालणार आहे. आता तुम्ही तुमचं जे पद आहे त्यानुसार चेक करायचं आहे, तुम्हाला कशासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे, तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, त्यानुसार तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. लक्षात घ्या, परमनंट जॉब आहे. पदानुसार वेगवेगळे एज्युकेशन क्रायटेरिया असणार आहे. आता त्यानंतर इथे ग्रुपिंग ऑफ डिसिप्लिन्स इन इंजिनिअरिंग, मेकॅनिकलसाठी काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर IT, सिव्हिल हे सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर इथे ग्रुपिंग ऑफ ट्रेड्स इन अप्रेंटिसशिप सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा एकदा नक्कीच चेक करायचं आहे. डिझायर्ड एक्सपिरियन्स तुम्ही पाहू शकता इथे. वर्क एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट ट्रेड फंक्शन इन शिपिंग बिल्डर इंडस्ट्री फॉर मिनिमम 5 इयर्स ड्युली सर्टिफाईड बाय ऑथराइज सिग्नेचर, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे जी सॅलरी आहे स्पेशल ग्रेडसाठी 22,000 ते 83,000 आहे. स्किल्ड ग्रेड 1 17,000 ते 64,360 आहे. सेमी स्किल्ड 13,200 टू 49,910 आहे. एज लिमिट इथे 38 इयर्स असणार आहे. त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे. 3 इयर्स फॉर OBC, 5 इयर्स फॉर SC आणि ST कॅन्डिडेट्सला. संपूर्ण माहिती आहे. सिलेक्शन प्रोसिजर इथे तुम्हाला बघू शकता. द कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर रिटर्न टेस्ट बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड देम इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. रिटर्न टेस्ट आणि त्यांचे एक्सपिरियन्स मार्क्स व्हेरेवर द ॲप्लिकेबल द कॅन्डिडेट्स वुड बी कॉल्ड फॉर ट्रेड आणि स्किल टेस्ट. म्हणजे रिटर्न टेस्ट आणि त्यानंतर ट्रेड आणि स्किल टेस्ट होणार आहे, हे माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे रिटर्न टेस्टसाठी 100 मार्क्स, एक्सपिरियन्स इन शिप बिल्डिंग इंडस्ट्री असेल तर त्याचे मार्क्स पकडणार आहे. ट्रेड स्किल असणार आहे. मेरिट बेस्डवरती तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स होणार आहे. तिथे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे बघू शकता तुम्ही. प्रिंटआउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट, डॉक्युमेंट, सगळे हे डॉक्युमेंटचे लिस्ट दिलेलं आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स असेल तर पास्ट एम्प्लॉयमेंट, करंट एम्प्लॉयमेंट, हे सर्व माहिती तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे. खूप चांगली संधी आहे. तुमच्या नोकरी करायची आहे, ते पण मुंबईमध्ये नोकरी करायची आहे, तर नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहोत.
हाऊ टू अप्लाय ते दिलेलं आहे. या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन रिक्रुटमेंट नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.